आणि काय विषय झाला माहिती काय कॉपी करताना लावले पोरग काहीच रडायला लागलेले. मॅडम म्हणा लागले हे तू कॉपी करायला लागलायस का काय सारखं सारखं म्हणा लागले. हो मॅडम बघा म्हटलं त्यातलं नाही. आणि ब्रो 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 इझी. कृष्णल एज काय तुझी? 40. So guys, she's only 14 and she has 20K प्लस. Guys, look here is Blackie. Blackie बहुत ही black है. रेसिस्ट मदरफकर. जेवण कसं आहे? अजून खायचं आहे. Hello guys, welcome back again. So good morning first of all. So today is 4 January guys and it's my mom's birthday. So yeah, I am excited for that day. And today माझे एक्झाम्स पण आहेत and एक इव्हेंट पण अटेंड करायचा आहे. So yes, we have to do all this. So stay tuned in the vlog guys. पेपर आहे 10ला. So आज 3 तासाचा पेपर आहे 100 मार्क्सचा. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलास की कशी स्टडी चालू होती full day. So yeah, this is time now for write the paper. So let's go guys. Yeah. डॅड पाऊस येते वाटतं. पाऊस येते वाटतं. तुमची गाडी घेऊन जातो. हा ट्रिकी क्वेश्चन. तुमची घेऊन जातो काय? हा हा काहीच गाडी घेऊन जायचं. पप्पांनाही घेऊन जायला लावलं आता. लेट्स गो गाईज. येस आपल्याला आता कार अवेलेबल झाल्या डॅडनी दिल्यात. मला सारखं देत नाहीत गाईज फ्रिक्वेंटली कधीतरीच भेटत्या. सो या लेट्स गो राईट नाव. आता जरा वेळ झाला आहे लवकर जायला पाहिजे. लवकर नाही शिस्तातच जाव्या. सो पेपर देऊया अँड लेट सी. हिअर वी गो गाईज. अभ्यास जास्त झालाय आदित्यचा. हळू हळू हळू. इझी 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 ब्रो लेट्स गो. आता आम्ही आलो कॉलेजमध्ये. हिअर इज आवर कॉलेज. आणि आता आम्ही थोडं रिव्हिजन करालो आदित्य मी आणि सिंग. सो या गाईज आम्ही येताना गाडीमध्ये पण आदित्यनं एक नवीन पॉईंट शिकवला. येता येता तेवढाच एक पॉईंट झालाय 3रा युनिटचा. सो गाईज तुम्हाला सांगितलेलं मी की 3रा युनिट काय केला नाही पण आता एक पॉईंट झाला त्यामुळे जरा असं यु नो वॉट काय ते आधार मिळालाय. आधार कॉन्फिडन्स पण मिळालाय. आधार मिळाला जरा युनिट 3चा. सो या दिस इज द क्लास. सो गाईज सगळ्या पोरांच्या फाटल्या आता अभ्यास. पेपर मस्त अभ्यास झाला आमचा. होप सो पेपर चांगला जाईल. होय होय होय. सो लेट सी गाईज. बघा इथं सिंग आहे. यश चोपडेकर बोल आहे. इथं हर्ष आहे. यश चोपडेकर बघा अजून अभ्यास करायला. तुमच्या क्लासरूम मध्ये मॅडम आले. मॅडम आहेत काय? चला कॉपी करायला मिळतंय. फायनली पेपर झालाय. अभ्यास केलेला तर काय आलं नाही ह्यावेळी. जरा ह्यावेळी आमचं लक नव्हतं चांगलं अँड होय. सो आणि काय विषय झाला माहिती काय कॉपी करताना लावले पोरग काहीच रडायला लागलेलं. लिटरली रडायला लागलेलं. त्याचं काय तर सेकंड टाइम कॉपी करताना गावले. सो त्यासाठी जरा बॅड वाटलेलं असं गिडगटा आलं तर मॅडम समोर. सो या गाईज लेट्स गो. अजून एक मुलगा गावलेला त्याचं अरे मी गावलं असं काही. अनेक विषय काय झाला माझ्या कॅल्सीवर कोणतरी लिहिलेलं आधीच डिओ बिओ काय. हा ते डिओचा फॉर्म्युला लिहिलता रे. कुठला देव आपला ह्याचा वॉटर सप्लायचा. ते कोण लिहिलता? नाही नाही मॅडम हा आपलाच की आपला सब्जेक्ट होता. आणि गाईज मॅडम म्हणा लागले हे तू कॉपी करायला लागलायस का काय सारखं सारखं म्हणा लागले. हो मॅडम बघा म्हटलं त्यातलं नाही. आणि माझा मित्र वापरते म्हटलं कॅल्सी. हा पलीकडच्या क्लासमध्ये बसलेला. मी पलीकडच्या क्लासमध्ये बसलेलो. आमच्या क्लास मधला मुलगा एवढा रडाल की आमच्या क्लासमध्ये ऐकत होता. त्यांच्या क्लासमध्ये आवाज आहे गाईज. खरोखर ते मॅडमच्या असं जवळ जाणार. मॅडम 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 नको वाटाल तर खरोखर गाईज असं लय क्रिकेट आलता तो. वर्षाचा दुसरा पेपर पण सेक्सी केला गाईज. त्यामुळे चिल एकदम. तुझा गेला रे. माझा 18 मार्काचं राहिलं गाईज. टाइम पुरला नाही हो. 3 तासाचा पेपर होता आणि 100 मार्काचा अटेम्प्ट करणं नॉट अ जोक. तुम्ही बघत बसा की मुलगीला रडताना. अरे ते हसायसारखं कराल तर पोरगाने. मॅडम सोडा तात्या सोडा सारखं. आता आम्ही चाललो. झाला एकदाचा पेपर लिहिलाय. काय पडतील त्या आता अपेक्षा ठेवायला नकोत. कारण आपण लिहिला की ते मी तर 80 मार्काचा लिहिला. आधी त्यानं 100 मार्काचा. काही सगळं कव्हर केले मी त्यामुळे काही इश्यू नाही. अरे ते पोरग गावल्यावर का नाही पोहा मला लिहायला काय सुचना. ते लय मॅडम 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 करायला लागलं. सगळं लक्ष त्याच्याकडं. त्यामुळे का नाही गाई सगळं लिहायचं राहून गेलं 20 मार्काचं. सो आता असून दे
80 मार्कावर जेवढं 40 ला जेवढं पास होते पडतील. काय 80 मार्काचं लिहिले बास की 80 मधलं 70 तरी 80 जरी सोडला 80 मधलं 40 जरी सोडला 40 तर 40 पडतात. पडतात. हा, त्यामुळे पास व्हायची जरा शक्यता जास्त आहेत. सो या अजून एक पेपर आहे माझा, ह्यांचं झाले तिन्ही फ्री झाले निवांत आता आणि ऑनर्स माझा आहे. ऑनर्स फक्त लिमिटेड लोकांसाठी असते काय. घंटा सो लेट्स गो गाईज, जरा काय तर खाऊया आता. गाईज आता जरा मॅकडील चाललोय आम्ही बॉईज सोबत. गर्ल्स आमच्या सोबत कधी नसतातच. सो या बॅड लक, लेट्स गो. 50 रुपयावाला बर्गर खायचा. अरे भिकार तो कधी तर पैसे खर्च कर. कसला किती लोक जंक फूड खाण्यासाठी येतात. सो काय डोंट ईट जंक फूड मी सांगा लागले, बट खायचं जाऊ नका. मी पण कधीतरीच खाते. तर बघा आपल्या ऑर्डर आल्या सगळ्यांची अँड वी गॉना इट नाव. हसतेच काय 60चाच बर्गर खायचा कधी पण. हे काय खायचं नसतंय. ऑर्डर नंबर 50 येते रे येते. चला चालू करा, लेट्स गो गाईज. फायनली वी आर डन. पोट भरलेला आहे आणि आता थोडं फोटो सेशन होणार. येस या सार्थक त्यांनी चालल्यात. बाय ब्रो, बाय 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 बाय. हे काटे हे अंशा. हे अनिशे बाय म्हण की. सो गाईज आमचं थोडंसं फोटो काढायचं आहे. सो फोटो काढून आपण पण लगेच बाय बाय करूया, घरी जायचं. येस बाय. खूप कष्टानंतर आमचं शॉर्ट झाल्यात. चांगलं आल्यात का नाही ते पण आल्यात. थोडा आदित्यने केलाय म्हणल्यावर टॉपचा विषय असते सगळा. सो गाईज आता आम्ही जाणार आहे. आता किती वाजले माहिती आहे काय? 3:30 पावणे 4 वाजलेत. आम्ही पेपर सुटला 1 वाजता. 2-3 तास इथंच गेलेत गाईज. सो आता 4:30ला आपण इव्हेंटला पण जायचं आहे. सो या आता जाऊया घरी. घरातून पण 4 वेळा फोन आलाय आणि मॉमचा बड्डे पण आहे. सो सेलिब्रेट करायला पण जायचं आहे. या सो लेट्स गो गाईज. यो गाईज वेलकम अगेन. वेलकम अगेन नाही गाईज, आलो घरला. 4-5 शिव्या खाल्ल्या. 4-5 नाही लय शिव्या खाल्ल्या. आणि कपडे जरा बदललो, चांगले घातलो जरा. चांगले क्रिएटर येणार आहे असं का आले. सो गाडी पण धुतल्या जरा. राज येणार आहे तिथे. यस यस गाईज निघा लागलोय त्या इव्हेंटसाठी पेटकडल. सो लेट्स गो गाईज. वी हॅव रीच आवर डेस्टिनेशन. सो लेट्स मूव. हिअर वी गो. सो गाईज दिस इज द लोकेशन. आता आवाज माझा जरा आढळ येणार आहे गाईज, त्यामुळे समजून घ्या. थोडं अंडरस्टँड करून घ्या तुम्ही. थोडं रिव्ह्यू दे की. थोडं रिव्ह्यू दे की थोडं. ब्रो इझी. त्याला बघून करतोय तो. टाईट पकड कमी कर. So guys, his name is Baby. Yeah, look at this. He is not comfortable with me. Hi. Hey. You sit, buddy. Here. अरे बघते. बनवत आहे का? होय. So lucky. 4 years. काय सापडलं? 4 years आहे. तेवढं आधीच रेबीज 4 वेळा घेतल्या आमच्या घरात. So guys, meet Krishnali here. She's a creator on Instagram as well, YouTube. So hi Krishnali. Say hi to my कृष्णली इंट्रोड्यूस युअरसेल्फ. आय एम कृष्णाली आणि मी पण एक व्लॉगर इन्फ्लुएन्सर आहे इंस्टाग्राम अँड ऑल्सो यूट्यूब. Yeah, she has 26K. 23 23K guys. 23 हा मला पण नाही माहित. हाँ, so 23. 20 क्रॉस है, 20K क्रॉस है. 20. So she's कृष्णली एज काय तुझी? 40. so guys she's only 14 and she has 20K plus. So
खूप तारीफ झाली. थँक्यू सो मच बास. सो आता आम्ही थोडं फिट चेकचा व्हिडिओ करणार. सो बाय. पीछे ना गिरे कहाँ से ये Blackie, sit down. Blackie. Hey Blackie. Guys, look here is Blackie. Blackie बहुत ही black है. रेसिस मदरफकर और इसके साथ खेल रहे हो. ये देखो अपना क्या म्हणते त्याला बेबी. ते बेबी गाईज केवढं खेळायला लागले नुसतं ते. हे ये देख ब्लॅकी देख. ए नॉटी बॉय. हे बघा याची पोनी काढलं आता. ए बेबी नो. हे बाई इथं पुढे व्हिडिओत बघ. काय म्हणते गेला हात गेला. गाईज हे लय खेळतेला आहे. कारण का माहिती आहे का ही बाकीची सगळी पेट्स दमल्यात आता आणि हे तरी पण खेळायला. तुम्ही कुठे गेलं ब्रो. दिस इज बेबी. हिचं पेट आहे. खूप मस्त आहे. हा नाव सांगा तुमचं. मी सेजल. हा सो गाईज यांच्या पेट सोबत टाइम स्पेंड करून खूप मस्त वाटलं. अँड रिअली क्यूट बघा. त्याच्या संग फोटोज पण काढतात मी इंस्टाग्रामला पोस्ट करेन. सो या आता मी आलो आहे परत आणि आता मॉमचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाललोय. जरा लेट झाला मला. सो रिअली आय एम फिलिंग डिसअपॉइंटेड. सो आता चाललोय. अँड इथं आपल्यासोबत आरुष आहे. आरुष सिस्टर मी. सो आता आम्ही डिनरला चाललोय गाईज. सो लेट्स गो. मीट आरुष. हाय कर रे. हाय. काय करा आलायस. काय नाही. जेवायला आले आता आम्ही. जेवायला आलायस. आणि बर्थडे कोणाला करायला आलतात. भाभी. मग ते सांग की जेवायला आले म्हणतेस. जेवायला आले की. सो गाईज यस आता आम्ही आलो जेवायला आणि समोरच हॉटेल आहे आमचं. सो लेट्स गो. तंदूर. यस. गाडी आपण कशी लावली. आता आपण इथे एक मोठा हे आता टर्न. त्याने होता. आम्ही इथनं अशी पाठ घेतली. मग नंतर गाडी तिथं एक होती. अशी रिव्हर्स गाडी आपण घातली का नाही. दादाने कशी लावली सांग. प्रॉपर लावली. हा कसा आहे काहीच. आता इथनं असं अडचणीत नेत गाडी मी इथं पार्क केल्या. सो माझे स्किल्स मॅटर करतात. रिव्हर्स न गाडी नेल्या. लेट्स गो ब्रो. गाईज आम्ही आता तंदूर हॉटेलला आलो. हे इज आवर स्टार्टर अँड दिस इज माय फॅमिली. या सो गाईज हे माझे बाबा आहेत. मम्मीचे मम्मी. मम्मीचे पप्पा. बाबाची बाबा बाबा हाय करा की हाय करा. बाबा हाय म्हणा. हाय. जेवण कसं आहे. अजून खायचं आधीच आहे. आनंद झाले. आता स्टार्टर खाल्लं म्हणा. आता स्टार्टर खाल्लं. आता हे किले सुटले. आता हा सूप केलंय तेच स्टार्टर खाल्लं आपण. सुटीला आता येणार काय. चिकन येणार का तंदुरी येणार तंदुरी का बिर्याणी येणार. सगळं पाहिजे. काय पाहिजे ते. नको नको. तू काय दिली काय. मी नाही मम्मी दिली ते. मम्मी नाही. मम्मीचा बड्डे आहे. मम्मीचा बर्थडे तू घ्यायचा. ते की चला गाईज. पाठवतो काय व्हिडिओ. So guys, finally we are done with dinner and we are going back now. So let's go in a car. तर चल बाय बाय म्हण. बाय काय आरुष. बाय सी यू. हा उघड अनेकदा. We are back to home. So this is the end of my day and I have so much busy for this day. मतलब पूर्ण दिवस सगळा गेला. मला मोबाईल बघायला पण वेळ मिळाला नाही एवढं गाईज. सो खूप मस्त वाटलं मला त्या इव्हेंटमध्ये पण. आणि पेपर पण व्यवस्थित झाला. एक 18 मार्काचं लिहायचं राहिलं बट इट्स ओके. आता काय सांग टाईम पुरला नाही. सो काय करू शकत नाही. सो या दॅट इज दॅट गाईज. अँड फॅमिली डिनर वॉज ऑल्सो गुड. खूप मस्त वाटलं. सो येस अँड मिळते नेक्स्ट व्लॉगने गाईज. बाय.